नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण पी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि पेपर 5वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडाचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वप्रथम मराठा सत्तेच्या उदयापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना घडामोडीचा आपण अभ्यास करत आहोत. तर प्रकरण क्रमांक 3 आणि या प्रकरण क्रमांक 3 मधल्या पुरंदरचा तह, या तहाबद्दलची पूर्ण माहिती आपण कालच्या पिरियड पर्यंत पूर्ण माहिती पाहिली. आणि जे प्रकरण क्रमांक 3 मध्ये 3 म्हणजे आदिलशाही आणि मुघलांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध, हे आपलं प्रकरण क्रमांक 3 आहे. आणि यामधला शेवटचा पॉइंट म्हणजे ड नंबरचा पॉइंट म्हणजे 4 नंबरचा पॉइंट पुरंदरचा करार किंवा तह, याबद्दलची माहिती आतापर्यंत आपण पाहिली. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा भेट हा पॉइंट अभ्यासणार आहोत. आणि हा पॉइंट म्हणजेच प्रकरण क्रमांक 3 मधला शेवटचा पॉइंट आहे, आग्रा भेट. आता ह्या आग्रा भेटीबद्दलची माहिती पाहण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये झालेली जी काही भेट, जी आग्रा भेट म्हणून सर्वात प्रसिद्ध आग्रा भेट म्हणून ओळखली जाते, ही आग्रा भेट छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि औरंगजेबासाठी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणून पुढे आली होती. छत्रपती शिवाजी महाराजा विरुद्ध मिर्झाराजे जयसिंह यांना पाठवण्यात आलं होतं आणि मिर्झाराजे जयसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून 23 किल्ले घेऊन आणि त्यांच्यावर पुरंदरचा तहाच्या अटी टाकल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांचं मांडलिकत्व किंवा मुघलांचं आधिपत्य मान्य करण्यास मिर्झाराजे जयसिंह यांनी भाग पाडलं. त्यावेळेस त्या अटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ज्या काही दक्षिणेमधल्या स्वारीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना मदत करावी किंवा सैन्यशक्ती आपली घेऊन युद्धामध्ये मदत करावी ही अशी आट टाकली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विजापूरच्या मोहिमेवर, म्हणजेच औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार असताना त्यांनी विजापूरची आदिलशाही पूर्णपणे मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, पण अचानक त्याला दिल्लीत परत जावं लागलं होतं, म्हणून ती मोहीम तशीच थांबली होती. त्यावेळेस जी महत्त्वाकांक्षा होती ती पूर्ण करण्यासाठी म्हणून मिर्झाराजे जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जी विजापूरची आदिलशाही मिळवण्यासाठी औरंगजेबाने पाठवलं. औरंगजेब हा कट्टर सुन्नीपंथीय होता आणि जे काही विजापूरचा आदिलशाह हा शियापंथीय होता. म्हणजे ह्या धर्मामध्ये सुद्धा, मुस्लिम धर्मामध्ये त्यांच्यामध्ये शिया आणि सुन्नीचा वाद असल्यामुळे औरंगजेबाने हा प्रदेश म्हणजे विजापूरची आदिलशाही पूर्णपणे मिळवून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मिर्झाराजे जयसिंह यांना पाठवलं. सर्वप्रथम जे काही विजापूरवर स्वारी करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंह आले आणि त्यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज. विजापूरच्या आदिलशहाने सर्वप्रथम तह किंवा खंडणी देण्याची मान्य केली, पण औरंगजेबाने ही खंडणी घेण्या व्यतिरिक्त, म्हणजे खंडणी घ्यायची नाही तर पूर्ण विजापूरची आदिलशाही मिळवण्याचा आदेश हा मिर्झाराजे जयसिंहाला दिला होता. मग अशा स्थितीमध्ये मिर्झाराजे जयसिंहाने पूर्ण राज्य मिळवून घेण्यासाठी प्रयत्न चालू केला. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी नेताजी पालकर यांना फलटण हे ठिकाण घेण्यासाठी पाठवलं. नेताजी पालकरने फलटण हे शहर जिंकून घेतलं. त्याचबरोबर ताटवडे, खटाव, मंगळवेढा इत्यादी प्रदेशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळवला आणि तो मुघलांना दिला. अशा स्थितीमध्ये जो दिलेर खान होता, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमावर त्याने रोष व्यक्त किंवा राग व्यक्त करत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रभुत्व किंवा त्यांचं महत्त्व कमी करण्याचा तो प्रयत्न करत होता. मग विजापूरच्या सैन्याशी प्रत्यक्ष
आक्रमण करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये जे काही गनिमी कावा पद्धतीने करण्यास प्रारंभ केला आणि गनिमी कावा या पद्धतीचा वापर विजापूरच्या फौजेने सुरुवातीपासून करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे मिर्झाराजे जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं काही नियोजित सैन्य किंवा जे सैन्य होतं ते सुद्धा पराभूत झालं आणि यामुळे मिर्झाराजे जयसिंह यांचा पराभव झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्दामहून विजापूरच्या आदिलशाहीशी एकमत केलं आहे अशी बतावणी किंवा बातमी केली आहे अशा प्रकारची अफवा पसरण्यास तत्कालीन स्थितीमध्ये दिलेर खानाने सुरुवात केली. म्हणजे दिलेर खानाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रभुत्व कमी करायचं होतं. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ठेवलेला जे काही आरोप तो पूर्ण काढून टाकण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा पन्हाळा मोहिमेवर म्हणजे पन्हाळाचा किल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला. अशा स्थितीमध्ये दिलेर खान हा छत्रपती शिवाजी महाराजांचं ही मोहीम पूर्ण होऊ नये अशी महत्वाकांक्षा बाळगून होता आणि त्याच पद्धतीने जी पन्हाळा मोहिमेवर असताना छत्रपती शिवाजी राजांनी दिलेर खानापासून आपण दूर राहता येईल आणि जी आपली प्रतिष्ठा किंवा मान सन्मान जी विजापूरच्या आदिलशाहीशी आपण जी काही एकमत झालो आहोत हे खोडून काढण्यासाठी म्हणून त्यांनी आपलं मोठं सैन्य पाठवलं. पण विजापूरवर ताबा मिळवणं शक्य झालं नाही आणि जो विजापूरच्या प्रदेशावर म्हणजे पन्हाळा जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मोहीम आखली होती ती मोहीम सुद्धा यशस्वी झाली नाही. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे विजापूरचं जे काही आदिलशहाला पूर्ण बंदोबस्त करू शकले नाहीत. त्यामध्ये मिर्झाराजे जयसिंह होते आणि छत्रपती शिवाजी महाराज होते आणि ही बातमी औरंगजेबाला समजली गेली आणि त्याला पुन्हा वाढवून सांगण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये दिलेर खानानं सुरुवात केली. अशा स्थितीमध्ये मिर्झाराजे जयसिंहांनी ओळखलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे दख्खनची सुभेदारी दिल्यानंतरच पूर्णपणे विजापूरची आदिलशाही बंदोबस्तामध्ये येईल किंवा विजापूरची आदिलशाही मिळवता येईल. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण बाबीचे वैशिष्ट्य म्हणजे जे काही मुघलाचं आधिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांचं मान्य केलं त्यांनी पूर्णपणे मुघलांच्या आधिपत्याखाली दख्खनचं सुभेदारपद दिल्यानंतर येतील अशा प्रकारची भावना ही मिर्झाराजे जयसिंहांची होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना विजापूर आणि दख्खनचा प्रदेश मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहे हे समजून आग्रा भेट ही घडून आणण्याचं काम मिर्झाराजे जयसिंहांनी केलं. म्हणजेच अशा पद्धतीने जे पुरंदरच्या तहानंतर जी काही राजकीय घडामोडी झाल्या ही आतापर्यंत आपण माहिती पाहिली. तर आज आपण प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट याबद्दलची माहिती पाहायला सुरुवात करत आहोत आत्तापासून. तर छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट. आता या आग्रा भेटीचा विचार करत असताना शिवाजी महाराज यांनी आग्रा भेट आणि या आग्रा भेटीतून त्यांनी सुटका केल्यानंतर जो वर्णन किंवा सुटका केल्यानंतर जी हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करणं किंवा एक आपलं उद्दिष्ट साध्य करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज आग्रासाठी का गेले किंवा आग्र्याला का गेले याची कारणे किंवा तत्कालीन स्थितीमध्ये कशा स्थितीमध्ये त्यांनी आग्रा जाण्याचा निर्णय घेतला हे पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आग्र्याला जाणं हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक शत्रूच्या तावडीमध्ये स्वतःहून जाणं अशा प्रकारची पार्श्वभूमी होती आणि औरंगजेब जो क्रूर कपटी आणि धर्मवेडा म्हणून समजला जात होता अशा औरंगजेबाच्या तावडीतून आपली सुटका होईल की नाही हे सुद्धा सांगणं शक्य नव्हतं. तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा या भेटीवर जाण्यास त्यांनी प्रारंभ केला. आता या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीला जाण्याचं काही कारणं होती किंवा तत्कालीन स्थितीमध्ये परिस्थिती का निर्माण झाली हे पाहणं आवश्यक आहे. तर नंबर 1 मिर्झा राजांची अवघड अवस्था.
जो छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करण्यास भाग पाडलेल्या मिर्झाराजे जयसिंह यांना जे काही औरंगजेबाने दक्षिण प्रदेश म्हणजे दक्षिण दिग्विजय मिळवण्यासाठी पाठवलं होतं, त्यावेळेस मिर्झाराजे जयसिंह यांनी आपलं काही छत्रपती शिवाजी महाराजांवर जो काही पुरंदरचा तह केल्यानंतर जे अपुरी राहिलेलं जे स्वप्न औरंगजेबाचं, ते म्हणजे विजापूरवर स्वारी करणे आणि विजापूरची पूर्ण सत्ता आदिलशाही पूर्णपणे मिळवण्याचा जो प्रयत्न केला होता, त्याचबरोबर औरंगजेब दक्षिणमधील कुतुबशाही आदिलशाही हे दोन्ही प्रदेश पूर्णपणे काबीज करण्यासाठी म्हणून आपल्या पूर्ण फौजेनिशी मिर्झाराजे जयसिंहाला पाठवलं होतं. पण अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य जे काही प्रदेश हे मिळवता येणार नव्हता, हे मिर्झाराजे जयसिंह यांनी समजून घेतले. जर छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिणेचं सुभेदार पद दिलं किंवा दक्षिणेची जबाबदारी सोपवलं तर हे शक्य होईल. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही 23 किल्ले देऊन पुरंदरचा तह केला होता, तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना मुघल दरबारामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्याची जी काही हमी ही मिर्झाराजे जयसिंहांनी दिली होती. आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मिर्झाराजे जयसिंहांनी करार केला, पण त्यांचं पूर्ण व्यवस्था लावणे, त्यांची जी काही तहामध्ये केलेल्या अटीचा योग्य पद्धतीने त्यानुसार वागणं, हे मिर्झाराजे जयसिंह यांना औरंगजेबाच्या सल्ल्यानुसार वागणं भाग पडलं होतं. त्यावेळेस जो काही मिर्झाराजे जयसिंह यांनी केलेली जे काही योजना, ज्या काही अटी टाकल्या होत्या, त्या अटीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजेच्या सर्व अटी मान्य केल्या होत्या. पण औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याच्या मनस्थितीमध्ये होता. त्यावेळेस मिर्झाराजे जयसिंहांनी औरंगजेबाला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जावं, प्रत्यक्ष औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घडून आणावी, आणि त्यामुळे जे काही निर्णय होतील हे बादशाह औरंगजेबाच्या मनावर किंवा बादशाह औरंगजेबाने दिलेले निर्णय असतील. यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंह छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये भेट घडून आणण्यासाठी मिर्झाराजे जयसिंह प्रयत्न करत होता. कारण पुरंदरचा तह केल्यामुळे पूर्ण जबाबदारी ही मिर्झाराजे जयसिंहावर होती. ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याची परिस्थितीमध्ये मिर्झाराजे जयसिंह एक अवघड स्थितीमध्ये होता, म्हणून आग्रा भेट त्यांनी घडून आणली होती. त्याच्यानंतर दुसरे एक कारण होते म्हणजे दख्खनची सुभेदारी. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या असामान्य व्यक्तिमत्वाला जर दख्खनची सुभेदारी म्हणजे दक्षिणचा प्रदेश सुभेदार म्हणून दिलं, तर विजापूरची आदिलशाही असेल किंवा अन्य जे शासन व्यवस्था या पूर्णपणे कुतुबशाही असेल, ही पूर्णपणे मिळवता येईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्यक्षेत्र किंवा जे दख्खनचा प्रदेश यांना जर मिळालं, तर पूर्णपणे या प्रदेशावर छत्रपती शिवाजी महाराजांना ताबा मिळवतील आणि हा यशस्वी प्रयत्न होईल, अशा प्रकारची मनस्थिती ही मिर्झाराजे जयसिंहाची होती. म्हणजे मिर्झाराजे जयसिंहाला अनुभव आला होता की दख्खनचा सर्व प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज ही मिळवू शकतील. आणि या योजनेची कल्पना छत्रपती शिवाजी राजांच्या माध्यमातून करण्यासाठी म्हणून सर्वप्रथम ज्या काही औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये एक समन्वय घडून आणणे, त्यांची भेट घडून आणणे, ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण बाब होती. आणि ही जर भेट यशस्वीपणे साध्य झाली तर छत्रपती शिवाजी महाराजाला दिलेलं वचन की मुघल प्रशासनामध्ये किंवा मुघल राज्यामध्ये एक मानाचं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मिळवून देणं, आणि औरंगजेबाने जी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांवर बंदोबस्त करण्याची मोहीम मिर्झाराजावर दिली होती, ही दोन्ही बाब मिर्झाराजे जयसिंह साध्य करणार होता. म्हणून दख्खनची सुभेदारी देणं हे आपलं उद्देश धरून मिर्झाराजे जयसिंह यांना
मिर्झाराजे जयसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा भेटीसाठी एक आग्रह धरला. त्याच्यानंतर किल्ले जंजिरा. आता भारताच्या ज्या काही नंबर 3चा आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जे अरबी समुद्रात असलेला जंजिरा हा समुद्र किनाऱ्यावर असणारा किल्ला आणि हे कोकणपट्टीवर त्याचा अंमल बजावणारा किंवा हुकूमत गाजवणारा हा किल्ला होता. आणि या किल्ल्यावर ताबा हा सिद्दीचा होता, सिद्दी जोहर. आणि हा मुघल बादशाहचा एक अंकित किंवा मुघल बादशाहच्या मर्जीनुसार राहणारा हा किल्लेदार होता. आणि त्यावर जर बंदोबस्त मिळवायचा असेल तर जे काही सिद्धीवर आक्रमण करणे म्हणजेच बादशाहाला आव्हान दिल्यासारखं होतं. आणि जो जंजिराचा किल्ला ताब्यात आला तर सर्व सागर शक्ती आपल्या ताब्यात येईल अशी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका होती. त्यामुळे सुद्धा औरंगजेबाची प्रत्यक्ष भेट घेण्याची आणि भेट घेऊन सिद्धीच्या ताब्यात असलेला जंजिरा स्वतःकडे घेण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची एक आग्रा भेटीचं एक कारण सुद्धा होतं. म्हणजे बघा, औरंगजेब जो प्रदेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज या सर्व बाबीमध्ये स्वतः हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी दक्षिणेचा प्रदेश मिळवण्यासाठी म्हणून आग्रा भेटीवर गेले होते. त्याच्यानंतर नंबर 4, बादशहाच्या मर्माचा शोध. म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापनाचा जो पवित्रा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता त्यातला प्रमुख अडथळा हा औरंगजेब बादशाह होता, म्हणजे मुघल शासक व्यवस्था होती. केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा या मुघल राजघराण्याचे प्रभुत्व वाढलं होतं. अशा स्थितीमध्ये या मुघल बादशहाचे जे काही शक्तिस्थान कोणते आहेत, त्याच्या उणिवा कोणत्या आहेत, अशा बाबीची माहिती जर पाहायची असेल तर सर्वप्रथम आपण औरंगजेबाला भेट घेतली पाहिजे, तिथला दरबार पाहिला पाहिजे, त्यांची सरदार सामंत पाहिले पाहिजे. आणि आग्र्याच्या भेटीवर गेल्यानंतर जे निरीक्षण केल्यानंतर हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा उभारणी करण्यासाठी कसं महत्त्वपूर्ण ठरेल यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेट ठरवली. त्याच्यानंतर नंबर 5, जे काही पादशाही काबीज करणे. म्हणजे अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे मतांतर मांडलं. त्याच्यामध्ये इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की मुघलांची शासनव्यवस्था पूर्णपणे ताब्यात मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय औरंगजेब बादशहाशी एक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे औरंगजेबाला संपविणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख उद्देश होता. म्हणजे त्यांचं प्रभुत्व, म्हणजे मुघलांचं दक्षिणेमधलं असणारं प्रभुत्व संपवण्याचं एक योजना ही तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही उत्तरेतील राजपूत आणि या राजपुतांना आपल्या कार्यासाठी एकत्र आणून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मदत मिळवण्यासाठी म्हणून सुद्धा एक आग्रा भेटीचे एक कारण ठरलं गेलं. आणि शेवटचं म्हणजे शिवाजीराजांचा नाईलाज होता. म्हणजे मिर्झाराजे जयसिंह हे महान मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांनी स्वतःच्या अनुभवाने आणि मुत्सद्दीपणाने छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा किल्ला मिळवला, त्याचबरोबर पुरंदरचा तह करून घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर पूर्ण बंदोबस्त करण्याचं काम हे मिर्झाराजे जयसिंहांनी केलं होतं. आणि जी आग्र्याला जाण्याची योजना ही मिर्झाराजे जयसिंहांनीच ठरवली होती. आणि मिर्झाराजे जयसिंहांनी आग्र्याला जाण्याची जी प्रत्यक्ष भेटीची जी योजना आखली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जी काही भेट होती हे सुखरूपपणे परत येण्याची सुद्धा हमी दिली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा भेटीसाठी जाण्याचे एक नाईलाजाचं कारण सुद्धा ठरलं गेलं. अशा स्थितीमध्ये ज्या काही दूर अशा परक्या मुलखात जे दुष्ट औरंगजेब, क्रूर औरंगजेब म्हणून ओळखला जात होता, अशा औरंगजेबाच्या राज्यामध्ये जाण्याची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे राजगडावर एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी जे स्वतंत्र राजा म्हणून ते जात होते
म्हणजे औरंगजेब बादशाहने जे मिर्झाराजे जयसिंहाच्या माध्यमातून तह केला, यातून समजतं की तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आतुर होता. त्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासासाठी 1,00,000हून शाही खजिना मंजूर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा या भेटीकडे येण्यासाठी म्हणून. यावरून समजतं की छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी औरंगजेब कसा आतुर होता. आणि अशा स्थितीमध्ये मिर्झाराजे जयसिंहाने हमी सुद्धा दिली होती आणि सोबत स्वतःचा मुलगा शंभूराजे यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज हे राजगडावरून औरंगजेबाच्या भेटीसाठी निघाले आणि त्यांनी स्वतःच्या प्रवासाची तयारी करण्यास प्रारंभ केला. आणि स्वतःचं तयारी करत असताना स्वतःचा मुलगा शंभूराजे आणि मोगल दरबारातील प्रतिष्ठित म्हणून ठेवल्याशिवाय महत्त्वाची कामगिरी मोगल बादशहाकडून मिळणे शक्य नसल्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या मुलांना घेऊन गेलं. सोबत 100 मुसद्दी असे विश्वासू सेवक, त्याचबरोबर 200 ते 300 स्वार पायदळ, काही उंट, हत्ती आणि थोडाफार खजिना, अशा पद्धतीने तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या भेटीला निघाले. आणि त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची व्यवस्था, म्हणजे आपण आग्र्याच्या भेटीवर जात आहोत त्यावेळेस जर काही कट कारस्थान झाले तर सर्व जबाबदारी म्हणजे हिंदवी स्वराज्याची जबाबदारी ही राजमाता जिजाऊ यांच्याकडे सोपवली. जर वाईट परिस्थिती घडली तर हिंदवी स्वराज्याची संपूर्ण व्यवस्था राजमाता जिजाऊ यांनी सांभाळावी. सोबतीला मोरोपंत पिंगळे असतील, निळोपंत मुजुमदार आणि सरसेनापती जे काही प्रतापराव गुजर यांच्यावर जबाबदारी टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा भेटीवर निघाले. तर आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा भेटीसाठी का गेले किंवा आग्रा भेटीचं कारण का होतं हे समजून घेतलं. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची राजगड ते आग्रा प्रवास आणि आग्रा भेट, जी औरंगजेबाची प्रत्यक्ष आग्रा भेट कशी झाली, औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कशा पद्धतीने झाली, याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत.